महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आजच्या चर्चेत आपण पाहणार आहोत की न्यायालयात किंवा महसूल कार्यालयात न्याय मागताना कोर्ट फी स्टॅम्प नेमका का लागतो? तो शासनाचा टॅक्स आहे की फक्त फी? आणि बनावट स्टॅम्पपासून सामान्य माणसाने स्वतःला कसे वाचवावे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. अगदी बरोबर. ही माहिती प्रत्येकासाठी खूप महत्वाची आहे. आता बघा, समजा आपण एसटी बसने प्रवास करतोय, हो तर आपण तिकीट काढतोच ना. हो, साहजिकच आहे. तिकीट म्हणजे प्रवासाचा एक आवश्यक खर्च असतो. पण जेव्हा एखादा शेतकरी स्वतःच्या 7/12 उतार्यावरील चुकीच्या नोंदीविरुद्ध न्याय मागायला न्यायालयात किंवा महसूल कार्यालयात जातो, तेव्हा त्याला नेहमीचा तो खरेदी विक्रीचा स्टॅम्प पेपर का चालत नाही? म्हणजे त्याला कोर्ट फी स्टॅम्प का लागतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आपल्याला महाराष्ट्र न्यायालयीन शुल्क अधिनियम 1959 मध्ये मिळते. अच्छा, 1959चा कायदा. हो, या कायद्यातील कलम 40 आणि 41 नुसार एक अत्यंत स्पष्ट तरतूद आहे. तरतूद अशी आहे की न्यायालयीन शुल्क हे कधीही रोख रकमेत स्वीकारले जात नाही. ते केवळ स्टॅम्पद्वारेच वसूल केले जावे. फक्त स्टॅम्प? म्हणजे तिथे कार्यालयात कॅश अजिबात चालत नाही? अजिबात नाही. आणि याचा अगदी सोपा म्हणजे गावरान भाषेत अर्थ सांगते. हा शासनाच्या तिजोरीत जाणारा कोणताही टॅक्स किंवा कर नाहीये. हा केवळ न्यायव्यवस्थेचे कामकाज चालवण्यासाठी आकारलेला प्रशासकीय खर्च आहे. म्हणजे हे पैसे थेट न्यायालयाच्या किंवा न्यायाधीशांच्या खिशात जात नाहीयेत, तर ती एक प्रशासकीय सिस्टम चालवण्याची फी आहे. अगदी बरोबर. आणि याचा सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला असा फरक पडतो की कार्यालयात कोणालाही खिशातून रोख पैसे देण्याची गरज उरत नाही. त्यामुळे साहजिकच भ्रष्टाचाराला आळा बसतो आणि काम एकदम पारदर्शक होतं. हो ना, कॅशलेस असल्यामुळे कोणी लाच मागू शकत नाही. अगदी तेच. आणि इथे क्विक फॅक्ट सांगते. सर्वोच्च न्यायालयाचा 1989 सालचा एक ऐतिहासिक निकाल आहे. काय सांगतो तो निकाल? त्यानुसार न्याय मिळवणे हा आपला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे राज्य शासनाने या शुल्कावर नेहमीच एक कमाल मर्यादा ठेवलेली असते, जेणेकरून गरिबातील गरीब माणसालाही पैशांअभावी न्यायापासून वंचित राहावे लागू नये. हे खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. न्याय मिळवणे हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यासाठी फी सुद्धा कमी आहे हे समजलं. पण बघा, एक गैरसमज असा आहे की कायदेशीर प्रक्रियेत वेळ लागतोच आणि वेळेची बचत करण्यासाठी कोर्टाबाहेर कुणाकडूनही किंवा दलालाकडून स्वस्तात स्टॅम्प घेतला तर चालतो का? अरे बापरे, हा खूप मोठा गैरसमज आहे आणि हे अत्यंत धोक्याचे आहे. स्वस्तात स्टॅम्प घेण्याच्या नादात इथूनच खरी फसवणूक सुरू होते. म्हणजे कसं काय? आणि मग योग्य पद्धत कोणती? मी सांगते. पण त्याआधी अशीच महत्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. हो, नक्की करा. तर मग सांगा, ही फसवणूक कशी होते आणि योग्य कायदेशीर पद्धत काय आहे? बघा, या कायदेशीर प्रक्रियेचे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे अर्जाचे स्वरूप ठरवणे. बरं. दुसरा टप्पा म्हणजे केवळ अधिकृत परवानाधार मुद्रांक विक्रेत्याकडूनच स्टॅम्प खरेदी करणे किंवा ऑनलाईन कोर्ट फी भरणे. ऑनलाईन भरणे म्हणजे नेमकं कसं? इथे दुसरी क्विक फॅक्ट सांगते. आता आधुनिक पद्धत आलीये, ज्याला ग्रास प्रणाली म्हणतात. ग्रास? हो, ग्रास म्हणजे गव्हर्नमेंट रिसीट अकाउंटिंग सिस्टम. सोप्या भाषेत सांगायचं तर शासनाकडे ऑनलाईन पैसे भरून अधिकृत पावती मिळवण्याची ही एक सरकारी व्यवस्था आहे. अच्छा, म्हणजे घर बसल्या सुरक्षित काम सोपं झालंय. हो ना. आता तिसरा टप्पा, तो म्हणजे घेतलेला स्टॅम्प कागदाच्या पहिल्या पानावर उजवीकडे चिकटवणे. उजवीकडे चिकटवायचा? हो, ती एक प्रशासकीय पद्धत आहे. आणि चौथा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे स्टॅम्पचे कॅन्सलेशन करणे. एक मिनिट, हे कॅन्सलेशन म्हणजे काय? तो स्टॅम्प रद्द करायचा? कॅन्सलेशन म्हणजे अगदी गावरान भाषेत सांगायचं तर संबंधित अधिकारी त्या स्टॅम्पवर गोल शिक्का मारतात किंवा पंचिंग मशीननी त्याला छिद्र पाडतात, जेणेकरून तो स्टॅम्प वापरला गेला आहे सिद्ध होतो. म्हणजे तोच स्टॅम्प पुन्हा दुसऱ्या दाव्यात बेकायदेशीरपणे वापरून शासनाची फसवणूक होऊ नये यासाठी छिद्र पडतात. अगदी बरोबर. पण काही दलाल काय करतात,
जुन्या निकालांच्या फायलींमधून असे छिद्र पाडलेले किंवा अस्पष्ट शिक्का असलेले स्टॅम्प बेमालूमपणे काढतात आणि नवीन गिरायकाला स्वस्तात विकतात. बापरे, म्हणजे केवळ वेळ वाचवण्यासाठी लोक जुने छिद्र पाडलेले स्टॅम्प घेतात आणि स्वतःच्याच केसचे नुकसान करून घेतात. हो ना. जर कोणी आधीच छिद्र असलेला किंवा अस्पष्ट शिक्का असलेला स्टॅम्प विकत असेल तर तो बनावट आहे हे सामान्य माणसाने ओळखायला हवं. खूपच महत्वाची माहिती. आजच्या या चर्चेतून अनेक कायदेशीर बारकावे उलगडले. कोर्ट फीचा कायद्याचा आधार, स्टॅम्पची योग्य खरेदी आणि फसवणूक टाळण्याचे उपाय आपण पाहिले. हो, आणि ही पारदर्शकता टिकवणे केवळ शासनाची नाही तर न्याय मागणाऱ्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे. खरंच आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणते नवीन विषय आवडतील ते कमेंट्समध्ये सुचवा. आणि अधिक कायदेशीर मदतीसाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. अगदी. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच. न्यायप्रणाली आणि महसूल कामकाज पूर्णपणे पेपरलेस होईल यावर नक्की विचार करा. खूपच छान प्रश्न आहे. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.